नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मागील भागामध्ये आपण पाहिले की कन्या लग्नाच्या जातकांना बुधाचे हे भ्रमण 15 जून पासून पुढील 1 महिना कसे असणार आहे आणि कन्या राशीविषयी माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की ज्या जातकांच्या कुंडलीच्या प्रथम स्थानात 7 हा आकडा दिलेला आहे अथवा चंद्र जिथे स्थित आहे तिथे 7 आकडा दिलेला आहे, म्हणजे ज्यांची राशी ही तूळ आहे अथवा कन्या तूळ आहे, अशा जातकांच्या पत्रिकेत बुध हा ग्रह नवमेशून नवमात जाणार आहे. नवमेश नवमामध्ये जाणे म्हणजे व्यक्ती अतिशय भाग्यवान असणे. मग मूळ पत्रिकेत समजा बुध तिथे असेल अथवा गोचरीने तिथून जात असेल तर तो तुमचे लक तुम्हाला फेवर करून देईल, म्हणजेच भाग्याची साथ तुम्हाला प्राप्त होईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अपेक्षित कार्य करत असताना त्या कार्यामध्ये यशाची प्राप्ती होईल. नवमेश नवमातून जाणारा बुध तीर्थयात्रा घडवेल, धार्मिकता वाढवेल, तसेच पंचमाच्या पंचमातून जाणार आहे म्हणजेच तुमच्या मुलांचे कल्याण करेल. आणि जे तूळ लग्नाचे जातक बौद्धिक क्षेत्रामध्ये, मार्केटिंग क्षेत्रामध्ये, फायनान्समध्ये, शेअर मार्केटमध्ये आणि बुधाच्या अंडर येणाऱ्या सर्व व्यापारांमध्ये, मग ते वडील क्षेत्रांमध्ये असेल अथवा कम्युनिकेशनमध्ये असेल, अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नोकरदार वर्गाला अथवा व्यापारी लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये बुध हा निश्चितपणे यशाची प्राप्ती करून देणार आहे. कारण तो आपल्या स्वराशीत मिथुनेमध्ये येत आहे आणि तो नवमेशहून नवमातून जाणार आहे, म्हणजे तो तुमचं लक तुम्हाला फेवर करून दिल्याशिवाय राहणार नाही. या 1 महिन्यामध्ये तूळ लग्नाच्या जातकांना दीर्घ प्रवासाचे, लांब प्रवासाचे योगही येणार आहेत, धार्मिक यात्रा घडणार आहेत आणि त्यातूनच तुमचा भाग्योदय होणार आहे, यात संशय नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.